यानंतर सगळ्या घडामोडी विस्तारित स्वरूपामध्ये पाहूयात। पहिली महत्त्वाची बातमी, चुकीचं वागणाऱ्यांना वाचवणार नाही। धनंजय मुंडे प्रकरणी अजित पवारांनी हे विधान केलेलं आहे। दोषींवर योग्य कारवाई केली जाईल असं अजित पवार म्हणालेत। मी कुणालाही पाठीशी घालत नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। चुकीचं वागणाऱ्यांना वाचवणार नाही असं अजित पवार यांनी म्हटले। धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये त्यांनी हे विधान केलंय। दोषींवर योग्य कारवाई केली जाईल असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलं। याआधी सुद्धा अजित पवार यांनी पुण्यामधल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं म्हटलेलं होतं। याचाच पुनरुच्चार अजित पवार यांनी केलाय। निगूढपणे असे माणुसकीला काळीमा फासणारी असं कुणी करू शकतं हे आपल्याला सहनच होत नाही। आणि त्याच्यामुळं त्याच्यात जे कोणी दोषी असतील त्यांना शासन हे केलंच जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही। आणि मुख्यमंत्र्यांनी लगेचच SIT नेमली, CID नेमली, न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी सुरू केली, म्हणजे सूचना जाहीर केली। आता एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या एजन्सी चौकशी त्या ठिकाणी करतायत। आणि परत आम्ही सांगतोय की जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल। हे कितीदा आम्ही तुम्हाला सांगायचं। एकनाथरावांनी पण सांगितलं, देवेंद्रजींनी पण सांगितलं, मी पण सांगितलेलं।